अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पवित्र रमजान महिन्यानिमित्त कोपरगाव शहरात मावळा ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दावत-ए इफ्तार कार्यक्रम मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। मावळा चौफुली 105 येथे आयोजित या कार्यक्रमाला विविध धार्मिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते विवेक कोल्हे उपस्थित होते। तसेच कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग शिवाजीराव सांधान, शहरातील नगरसेवक व मान्यवरांनीही हजेरी लावली। रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधत आयोजित या दावत-ए इफ्तार कार्यक्रमात सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन उपवास सोडत सामाजिक सलोखा दृढ करण्याचा संदेश देण्यात आला। उपस्थित मान्यवरांनीही अशा उपक्रमांमुळे रमजान एकोप्याची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत व्यक्त केले। मावळा ग्रुपच्या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत असून सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले। याचं आयोजन झालं असे मावळा ग्रुपचे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कोपरगाव नगरीचे प्रथम नागरिक परागजी सन्मान साहेब, रवींद्र अण्णा पाठक, राजेंद्रजी सोनवणे, सर्वच प्रशांतजी कडू असतील, कैलास मंजू, दत्तू पगारे, स्वप्नील मंजू, फिरोजभाई, सलीमभाई पठाण, शकीलभाई काटिक, इलियासभाई, जुबेरभाई काटिक, फकीर मोहम्मद पहलवान, खलीलभाई कुरेशी, अल्ताफभाई पठाण, सर्वच आमचे इतरही संजय युवा प्रतिष्ठानचे रोहितजी कलकरे, नाना, सगळ्यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मौलाना हमीद रई साहेब, मौलाना अबूजर साहब, मौलाना रिजवान साहब, मौलाना सलीम साहब, शफीक भाई सय्यद, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक रियाज सर, सर्वच खरं तर पवित्र अशा रमजान सणानिमित्ताने दरवर्षीच आपण या ठिकाणी मावळा चौफुलीवर दावत-ए इफ्तार किंवा इफ्तार पार्टीचं आयोजन करतो आणि मोठ्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी प्रतिसाद देता। अतिशय धार्मिक दृष्ट्या महत्वाचा असलेला हा सण सगळ्यांसाठीच संपूर्ण जगभराच्या दृष्टिकोनातून महत्वाचा समजला जातो। या महिन्याच्या दरम्यान कुराण अवतरणाचा महिना म्हणून देखील आपण समजला जातो। पवित्र आणि आत्मशुद्धीच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा सण आहे। वाईट विचारांचा त्याग करून चांगले विचार आत्मसात करून एक नव ऊर्जा घेऊन वर्षभरासाठी आपण नव उमेदीने पुन्हा या निमित्ताने उपवास किंवा रोजा पकडून आपण मन शरीर शुद्धी करून या ठिकाणी आपण खरं तर हे करत असतो। याचप्रमाणे समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारा देखील, मानवतेचा संदेश देणारा देखील हा सण आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने दान धर्म असेल किंवा जकात आणि सदका आपण म्हणतो, गरजू लोकांना मदत करायची हा संदेश देणारा सण आहे। यासारख्या अशा अनेक संकल्पना किंवा संदेश देणारा हा सण आहे। दरवर्षी आपण खेळीमेळीच्या वातावरणात सगळे एकत्र येऊन या सणाचा साजरा करतो। परंतु विशेष बाब म्हणजे अनेक लोक भेटतात, सगळे दिवस त्या ठिकाणी उपवास करतात, परंतु काही दिवस धरतात, काही दिवस धरत नाही, बरोबर ना। परंतु प्रयत्न असा राहिला पाहिजे की सगळे दिवस त्या ठिकाणी रोजा किंवा उपवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु एक आनंदाची आणि विशेष बाब म्हणजे या ठिकाणी आमचे हाजी फकीर मोहम्मद पहलवान यांची नात म्हणजे पोत्री समीर शेख, मावळा समीर शेख 9 वर्षाची आहे। तिने 27 रोजे या ठिकाणी पकडलेले आहेत आणि त्या ठिकाणी तिसरी मध्ये आहे ती, परंतु तिने 27 रोजे त्या ठिकाणी पडले। तिच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजून मी नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी ठीक आहे त्याला सत्कार दिला। कालच बळी रात्र त्या ठिकाणी झालेली आहे आणि
काही दिवसच आता राहिलेले आहेत, त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. ईदची तयारीसाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत. नगरपालिकेने देखील बळी रात्र असल्यामुळे दोन्ही माझ्यामध्ये ईदगाह मैदानाची साफसफाई वैभवजी आढाव यांनी केलेली आहे. ईदच्या दिवशी देखील जी काय मदत आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना लागतील, असतील, तुम्ही असाल, फिरोजभाई असाल, सांगा. नगरपालिका अपनी है, जो चाहिए वो काम अभी करके लो आणि सब आपके काम करने के लिए हम कटिबद्ध है. या ठिकाणी सर्वजण सण शाळेच्या ग्राउंडचं असेल किंवा काही असेल ती साफसफाई केली, मला सांगितलं त्यांनी. तर कुठलंही काम असेल तर निश्चितपणाने हक्काने सांगा. समाजाच्या या ठिकाणी आम्ही सर्वजण आपले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ते शेवटपर्यंत स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून चालू झालेली परंपरा सगळ्यांना बरोबर घेऊन अनेक सण, सगळ्या समाजाचे सण खेळीमेळीत आणि शांततेच्या वातावरणामध्ये आणि कुठलंही या शहराचं वातावरण बिघडू न देण्याची नैतिक जबाबदारी राज्यकर्ते म्हणून ही आमची आहे. आणि ज्या ज्या वेळेस असा काही वेळ प्रसंग उपस्थित राहील आम्ही निश्चितपणे ढाल भरून भक्कमपणे या ठिकाणी उभे राहू, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा रमजानच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्वागत करतो आणि आभार मानतो. आजच्या या इफ्तार पार्टीकरिता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रवी अण्णा पाठक, आमचे सहकारी प्रशांतजी कडू, स्वप्नील मंजूर, फिरोजभाई, त्याचप्रमाणे मौलाना अमितभाई, मौलाना अबुजलभाई, मार्गदर्शक आमचे रियाज सर, त्याचबरोबर SP सलीमभाई पठाण, शकीलभाई खाटिक, मौलाना रिजवानभाई, मौलाना सलीमभाई, आमचे लियाकत भाई, हे सर्वजण उपस्थित आहेत. गेल्या काही काही पिढ्यांपासून आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी जो भाईचारा चालू केला, कोणत्याही समाजात ते न ठेवणे आणि समाजात एक बंधुभाव ठेवायचा, तोच बंधुभाव आज त्यांची तिसरी पिढी म्हणजे साहेब असतील, त्यानंतर बिपिन दादा असतील, आज विवेक भाई असतील, यांनी एक परंपरा चालू ठेवली आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ही इफ्तार पार्टी आपण सर्वजण एकत्र हे करत आहोत. इफ्तार पार्टी म्हणजे हा रमजानचा पवित्र महिना, हा महिना असतो. याच्यात मन, विचार, आचार आणि आपलं वर्तन शुद्ध ठेवायचं असतं आणि हे लहान लहान मुलांपासून तर थोडा मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात. आत्ताच एक आनंदाचं बघितलं की तिसरी इयत्तेतली मुलगी जिने आतापर्यंत सगळे रोजे ठेवले, महिरा शेख, तर तिने 27 रोजे केले. म्हणजे विशेष आनंदाची बाब आहे का ह्या लहान वयापासून त्यांच्यावर जे संस्कार होतात आणि तेच संस्कार आपल्या घरातून शिकवले जातात आणि तेच मोठेपणे आपण आपल्या आचरणात आणतो. म्हणून हा रोजा असतो. रोजामध्ये संयम, सहनशीलता व आत्मनियंत्रण शिकवले जाते आणि या शिकवणीतून प्रत्येक जण आपण आज घडत असतो. म्हणून आज जे अल्लाची उपासना करतो, जी समतांदू आणि बंधुत्वता या रमजान महिन्यात आपण सर्वजण पाळत असतो, तोच बंधुभाव आपण इतर सगळ्यांना शिकवत असतो. आणि जी कोल्हे कुटुंबियाची जी परंपरा आहे त्या कोणताही सण, कोणताही उत्सव असतो तो आपला समजून तो दरवर्षी केला जातो आणि त्या परंपरेनुसार आज आपण हे सर्व करत आहोत. तरी सगळ्यांना, आपल्या सर्व बंधूंना बघून आज आपल्या पवित्र रमजान निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आताच इथे आमचे मार्गदर्शक भैया कोल्हे यांचंही आगमन झालं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मावळा ग्रुपच्या वतीने इफ्तार पार्टी करण्यात आली. या ठिकाणी आमचे युवा नेते विवेक भैया कोल्हे, कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष पराग संधान साहेब, मौलाना हमीद राई, मौलाना रिजवान, मौलाना सलीम या ठिकाणी उपस्थित होते व भैयांनी समाजाला सगळे मिळून एकोपाचे मार्गदर्शक दाखवलं. आमचे हमीद मौलाना यांनी या ठिकाणी समाजाने कसं वागावं, कसं एकजूट ठेवावी या ठिकाणी संदेश देण्यात आला. सगळ्यांचे या ठिकाणी सगळे उपवास सोडण्यासाठी सगळे समाजाचे लोक आले. मी सगळ्यांचे आभार मानतो.